आणि तमाम महाराष्ट्रातून आलेले सर्व प्रतिनिधी, खरं तर 33 जिल्ह्यांचे दादा प्रतिनिधी आहेत. काका आणि तुम्ही सर्व मंडळीने दादा सर्वांच्या नेतृत्वाखाली 33 जेवढे शिल्लक आहे ते पण एकदा घेऊन पूर्ण महाराष्ट्र आपण व्यापून टाकूया. 9 काहीतरी राहिल्या, त्यांच्यात काहीतरी होईल आणि आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पूर्ण होईल, एक वर्तुळ पुरा होईल. यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करूया. खास करून 4 वर्षानंतर हा अनुभव घेतोय. 4 वर्ष संघर्षात गेली. भारतातला मला वाटते महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचा खटला असा एकदा विचित्र चालला की सांगण्याच्या पलीकडे चालला. कुणालाच काय समजत नाही आम्ही कुठं आहे आणि कुणाविरुद्ध केस लढाविरुद्ध काय होणार. खास करून तुमच्या राजकारणासारखी गत झाली आहे. तुमच्या राजकारणावर संघर्ष खूप आहे. तसा तुमच्या वाट्याला विरोध महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचा संघर्ष अनेक अधिक झाला म्हणायचं. मग बापा आहे, मराठी काका आली, ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या सहकार्यानं नक्कीच आपल्याला मान्यताही मिळेल, भारतीय फेडरेशनला मिळेल. वकील साहेब आहेत. आमचाही संघर्ष कोल्हापूर जिल्ह्यात मोठा झाला. काका तालीम संघाची तिजोरी फोडणं, ठार मारणं, इथपर्यंत धमक्या आल्या आम्हाला. बापा आमची तालीम संघ देशातला सर्वात श्रीमंत तालीम संघ म्हणून ज्या कोल्हापूर जिल्ह्याची गणना होते त्या तालीम संघात मोठा संघर्ष झाला. वैभव एवढा झाला की तिजोरी फोडण्यापर्यंत आणि ठार मारण्यापर्यंत धमकी आहे. एवढं मोठं झालं. म्हणजे बापा खूप संघर्ष आला. तरी आम्ही वरटी सर असतील, बी पी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगला आम्ही काम करतोय. सगळ्यांच्याच वाट्याला संघर्ष खूप आला. हा संघर्षाचा काळ नक्कीच दादा तुमच्या आणि या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली संपल आणि एक नवीन राज्य कुस्तीगीर पूर्वी बाबासाहेब धोडांच्या काळात होती तशी कुस्तीगीर परिषद आपली चालावी हीच या आम्हा प्रतिनिधीच्या वतीला आपल्याला मी विनंती करतोय. जो संघर्ष हा चालला हा कुठेतरी थांबून एकदा आमची मान्यता अधिकृत भारतीय फेडरेशनला होती. म्हणजे आम्हाला कुंकू लावलेली बाई अशी असते म्हणजे अधिकृत सौभाग्यवती म्हणतात, तसं आम्हाला सौभाग्याचं झेंडू प्राप्त होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.